काय कसा रोमॅन्स करते तू, तुला रोमॅन्टिक सीन नीट नाही. सक्सेस तुम्हाला फेम देऊ शकतं पण ग्रोथ तुम्हाला रिजेक्शनच देतं. तर वळूया आपण पुढच्या सेगमेंटकडे. नांगर चालवायचं होतं पहिल्याच एपिसोडला किंवा मारामारीचे सीन्स करायचे होते, त्यामुळे मी मजा केली आहे. परीक्षा वा, एक मिनिट हा. खरंच ते हिरोईन ट्रीटमेंट जे काय असतं ते तिथे अनुभवायला नक्कीच मिळालं. मला असं एक तर 11 पानं त्यात हिंदी. मला ना सायको किलरचा रोल करायचा आहे, कॉपचा रोल करायचा. मला गणवेशातले रोल आवडतात. माय गॉड, ऋतुजा बागवे मला सर्व करतेय. हे माझे इथले त्याची वेगळी रील निघू दे प्लीज. ओके, डन, रेडी. रेडी. हे रणबीर कपूर सोलकडी आहे. हा, तृप्त. भेटायचं काम नाही करायचं. काम नाही. नाटकाच्या प्रयोगादरम्यान कधी धडपडली आहेस का? एवढं पिऊ शकते मी. अनन्यात इतके धडपडले. पुढचं पाऊल मध्ये असं चुम्मा पुढे मला सगळं जेवण तुमचं फार 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 आवडलंय. नमस्कार नमस्कार मंडळी. झेन एंटरटेनमेंट प्रस्तुत दावते गॉसिपच्या आजच्या भागामध्ये सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. काय परिवार वाढत चाललाय आपला आणि तुमचं कौतुक थेट आमच्यापर्यंत पोहोचतही आहे. पण तुम्हाला माहिती आहे का आज आपल्या एपिसोडमध्ये कोण येत आहे? मी सांगते. आज दावतेच्या घरी येते ती म्हणजे धाडसी, उरात वेडेपणा बाळगणारी अभिनेत्री म्हणजेच ऋतुजा बागवे. आणि आम्ही सगळे आलेलो आहोत ते म्हणजे अंधेरीच्या मरोळच्या पुढचं पाऊल इथे. आजचं ठिकाण खास आहे कारण हे जे पुढचं पाऊल रेस्टॉरंट आहे ते आहे खुद्द ऋतुजा बागवे हिचं. त्यामुळे ऋतुजा जशी आपल्या घरी आली आहे तसेच आम्ही सुद्धा आज ऋतुजाच्या घरी आलोय. चला तर मग मस्तपैकी ऋतुजा सोबत गप्पांची दावत करूया. हॅलो, नमस्कार ऋतुजा. तुझं दावते गॉसिपच्या घरात खूप 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 स्वागत आहे. थँक्यू. आणि आम्हाला खूप आनंद वाटतोय की आम्ही तुझ्या घरी आलोय. येस, कारण हे तुझं घर आहे. त्यामुळे मी म्हणते की वेलकम. थँक्यू सो मच. थँक्यू. मला ऍक्च्युली काय ना मोह आवरत नाहीये. तर मला माझ्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायचंय इथे जे समोर पदार्थ आहेत ते सगळे माझ्या आवडतीचे पदार्थ आहेत. एकतर इथे अळणी भात आहे जो खूप कमी ठिकाणी उत्तम मिळतो आणि इथे पाया सूप पण आहे, ठेचा भरलेला बोंबील आहे आणि चिकन जाफरानी आहे. ऋतुजा, आपण एक थोड्या वेळाने एपिसोड करूया का प्लीज? मी घेऊ का? हा, तू का? मी असं तुला उलट प्रश्न विचारते. नाही पण मी काहीतरी टेस्ट करते. आय एम सॉरी, मला मोह आवरत नाहीये. एक पाया सूप. परीक्षा. वा, एक मिनिट हा. हे मीच संपवणार आहे. ऋतुजा, तुझं पुन्हा एकदा स्वागत. तू अभिनेत्री तर आहेसच, तू हॉर्स रायडिंग सुद्धा करतेस, तिला कलरीपयट्टू सुद्धा येतं, त्यात ती आज उद्योजिका आहे आणि आम्ही दोघेही बसलेलो आहोत ते म्हणजे अंधेरीच्या पुढचं पाऊलमध्ये आणि जे तिचं स्वतःचं रेस्टॉरंट आहे आणि मला खूप छान वाटतंय. तर कसा होता हा प्रवास? आणि तू एकतर अभिनेत्री तर आहेसच पण इतक्या सगळ्या भूमिका साकारतेस, कसं वाटतं? मला ना माझ्यात एक स्टुडंट दडलेला आहे, तर तो जो विद्यार्थी आहे त्याला नवं शिकायला आवडतं. त्यामुळे मला सगळ्या क्षेत्रातलं थोडं थोडं नॉलेज असावं असं मला कायम वाटतं. आणि लोकांना खाऊ घालायला मला प्रचंड आवडतं, आदरातिथ्य करायला फार आवडतं. मी स्वतः बरं नाही, मी आपण स्वतः कसं कौतुक करावं मी बरं म्हणते, पण मी चांगलं जेवण बनवते असं सगळे मित्र म्हणतात, मित्रमैत्रिणी म्हणतात. आणि मला ना आवर्जून सगळ्यांना तुला काय आवडतं हे मी बनवते, खाऊ घालते. तर हे नेचर खूप आधीपासून होतं आणि अभिनेत्री हे माझं पर्सनल म्हणजे स्वप्न होतं. पण पुढचं पाऊल हे आमच्या परिवाराचं स्वप्न होतं. तर आम्हाला सगळ्यांना मिळून काहीतरी एकत्र आपलं काहीतरी एक प्रोडक्ट असावं असं कायम वाटायचं. तर म्हणून हा सगळा घाट घातला. क्या बात आहे, क्या बात आहे. कमाल वाटतंय. थँक्यू. एका मराठी मालिकेसाठी तू नायिका म्हणून काम केलेस,
त्याचबरोबर हिंदी मालिकेसाठी सुद्धा तू लीड म्हणून काम केलं, तर कसं वाटलं तुला? एकतर कधीच बकेट लिस्ट मध्ये नव्हतं की हिंदी मालिकेची मी लीड होईन किंवा व्हायचंय, असं काहीच नव्हतं. आणि ते मला असं वाटतं ना, कधी कधी आपण जो विचार नाही करत, देव त्याच्यापेक्षा मोठं देतं, जास्त देतं. तर मी पुन्हा एकदा मालिका करायची इच्छा होती आणि देवाने हे ऑडिशन पाठवलं आणि मी म्हटलं की चला हिंदी भाषेतलं ऑडिशन आहे, आपण ऑडिशनची तयारी करूया. जनरली ऑडिशन देतो म्हणून सवय म्हणून दिली. डोक्यात कुठेच नव्हतं की हे इतकं पटकन सगळं सुरळीत होईल, कारण आधी इतकं स्ट्रगल केलंय, त्यामुळे हे इतकं सहज घडतं याच्यावर विश्वास आधी बसत नव्हता. ऑडिशन पाहिलं, ऑडिशन चॅनलला आवडलं, प्रोडक्शनला आवडलं आणि त्यांनी लगेच डायरेक्ट असा फोन आला की कॉन्ट्रॅक्ट साईन करायला तुम्ही या. मी असं डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे तुम्हाला लुक टेस्ट, मॉक टेस्ट काहीच घ्यायचं नाही का, कारण घरातलं ऑडिशन मी करून पाठवलं होतं, घरून जे काही होतं. आणि नाही आम्हाला तेच ऑडिशन तितकं आवडलं, जसं हवं होतं तसं सपखल ते बसतंय वगैरे. आणि मग मी ते केलं. धाकधूक हीच होते की मी हिंदीत असं सलग 12-12 तास कधीच काम केलेलं नाहीये. हिंदी भाषा बोलायची तितकी सवय नव्हती, त्यामुळे मला भीती वाटायची ते पाठ होईल का, कारण डेली सोपला सीन्स असे 5 मिनिटं अगोदर मिळतात, असं नाही की स्क्रिप्ट आधी मिळालाय, वेळ मिळालाय पाठांतराला, त्यामुळे तेवढ्या वेळेत कालावधीत पाठांतर होईल का, परफॉर्म करताना विसरणार नाही ना, किंवा त्या भाषेत परफॉर्म करायला मला कुठे ते मराठीची झाक येऊ द्यायची नव्हती. कॅरेक्टर मराठी असून सुद्धा मी हे ठरवलेलं की हिंदी बोलताना हिंदीचं स्पष्ट बोलायचं आणि मध्ये मध्ये मराठीचे एलिमेंट द्यायचे, जे आपले शब्द आहेत गावातले वगैरे, कारण ती गावातली शेतकरी मुलगी होती. त्यामुळे मग मी असं ते इनकॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केला. आणि कॅरेक्टर अत्यंत माझ्या जवळचं होतं, कारण ती अशी रांगडी आणि एकदम बिनधास्त मुलगी होती जी मी आहे. आणि फिजिकली पण ज्या गोष्टी करायच्या होत्या, नांगर चालवायचं होतं पहिल्याच एपिसोडला, किंवा मारामारीचे सीन्स करायचे होते, त्यामुळे मी मजा केली आहे. आणि ते सीन्स इतके छान शूट करतात ना की मजा येते हिंदीत काम करताना, की त्यांचे ड्रेप म्हणजे ती गावातली मुलगी असेल तरी त्याचे कॉस्ट्युम्सवर वेगळं काम केलं जातं. एवढी मोठी वेणी होती माझी, वेग आणि तो असं लुक डिझाईन केलेला, ते इतकं छान वाटत होतं. खरंच ते हिरोईन ट्रीटमेंट जे काय असतं ते तिथे अनुभवायला नक्कीच मिळालं. आणि त्या मालिकेत मी सगळं केलं, ऍक्शन सिक्वेन्सेस, रोमॅन्स, डान्स, कॉमेडी, सिरियस, जे म्हणशील ते. माझ्याकडे शोर येत तयार आहे, कुणी काही मागितलं ना आता मी त्यातले एपिसोड काढून टाकू शकते. क्या देखणार बघा. केवढं कमाल आहे, एनरिचिंग वाटते ही सगळी प्रोसेस. मग सेटवरची एखादी स्मरणात राहिलेली आठवण वगैरे असं काही आहे का? तर आम्हाला एक सीन आलेला, 11 पेजचा सीन होता आणि अंकित गुप्त हिंदी भाषिकच आहे, बाकी ऍक्टर्स होते मराठी भाषिक, पण अंकित गुप्त हिंदी भाषिक होता आणि त्याच्यावर मला तो 11 पेजचा सीन करायचा होता. आणि 3 सेटअप कॅमेरा असल्यामुळे काय नंतर कटिंग होणार नव्हतं. ओएसला ऑलरेडी 2 कॅमेरे आणि एक जिमी जिप्पर होता, तो फिरत फिरत सगळं आमचं वाईड आणि 2 शॉट वगैरे सगळं घेणार होता. सर म्हणाले की आपल्याला सलग करायचा आहे. माझी फापल्ली, मला असं एक तर 11 पानं, त्यात हिंदी मला, आणि खूप इंटेन्स सीन होता की ते 11 वर्षांनी पुन्हा भेटतात आणि वगैरे वगैरे, असं सगळा खूप मेलोड्रामावाला सीन होता. आणि आम्ही जो सीन सुरू केला 11 पेज संपल्यानंतरच आम्ही थांबलो आणि सरांनी डायरेक्ट व्हेरी गुड, व्हेरी नाईस असं माईकवर बोलले. आणि अख्ख्या सगळ्या ऑडियन्स जे काही, आणि मॉब सीन होता, सगळे म्हणजे लोक होते, क्राऊड होता खूप, ज्युनियर्सचा क्राऊड होता आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सो मला ते खूप ओव्हरवेल्मिंग तेव्हा वाटलं की चला बाबा, आपण नाव राखलं ज्या इंडस्ट्रीतनं आपण आलोय, आपण तिथे छान काम करत होतो, तर इथे आपण छान करतोय. खूप ब्युटिफुल मोमेंट आहे. तर ऋतुजा, तू एवढ्या भूमिका केल्यास, मालिका, चित्रपट, वेब सिरीज, काय राहिलं असेल, बापरे, सगळीकडे काम केलंयस तू. मग आतापर्यंतची तुझी आवडती भूमिका कोणती? अनन्या. त्याला ऑप्शन नाहीये, अनन्या पहिली, मग वैजू जे मी कॅरेक्टर केलं हिंदी मालिकेतलं, मग त्याच्यानंतर मी लंडन मिसळ नावाचा एक चित्रपट केला, त्यात मी पूर्ण कम्प्लीट मुलगा अटायर मध्ये होते आणि तसंच वावरले. सो ती, आणि नांदा सौख्य बरे, कारण नायिका म्हणून ते माझं पहिलं काम होतं. ती तर म्हणजे घराघरात पोहोचलेली मालिका, मला ओळख मिळवून दिली तीच मालिका. खरंय.
मग असा कोणता ड्रीम रोल आहे का तुझा की असं काहीतरी करायला मला आवडेल? मला सगळं करायचं, मला सगळे रोल करायचे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. मला ना सायको किलरचा रोल करायचा आहे, कॉपचा रोल करायचा. मला गणवेशातले रोल आवडतात, म्हणजे कुठलाही गणवेश असो, मग तो एअरफोर्स असो, मिलिटरी असो, आपले पोलीस असो किंवा काही, ते सगळे रोल करायला आवडतील. किंवा एखादं छान हिस्टॉरिक कॅरेक्टर ज्यांनी काहीतरी जगात काहीतरी छान घडवलंय, सो मी ज्या रोलला जात असेल असं कुठलं तरी हिस्टॉरिक कॅरेक्टर करायला मला आवडेल. आणि असंख्य मला सगळं करायला आवडेल. तू भरतनाट्यम सुद्धा शिकलीस? येस, मी लहानपणी, मला एकतर आईने ना माझं कधी मे वेकेशन वाया नाही घालवलं. मला कुठल्या ना कुठल्या क्लासला तिने पाठवलंय. आणि मी मिलिटरी स्कूलला पण होते, त्यामुळे जे कलेचं अंग आहे ते आधी शाळेत असताना पूर्ण केलं. तेव्हा मी भरतनाट्यम शिकायचे, पेटीवादन शिकायचे, गायनाच्या क्लासला जायचे, ज्याचा उपयोग खरं तर कधी झाला नाही. मी का त्या क्लासला गेले, कारण बहीण आणि आई जायच्या क्लासला आणि मी झोपायचे. तुझ्या आईने असं ठरवलं होतं की सगळीकडे ट्राय करून बघूया? नाही नाही नाही, तिचं असं म्हणणं आहे, एक चांगला कलाकार तेव्हाच तो जेव्हा त्याला सगळ्या गोष्टीतलं नॉलेज असतं. तुम्ही ते एस करायला पाहिजेची गरज नाही, पण तुला लय, ताल, सूर हे कळले पाहिजे, तर तू डायलॉग डिलिव्हरीमध्ये ते इन्कॉर्पोरेट करू शकशील. अंगात रिदम असला पाहिजे, डान्स आला पाहिजे, तर तुला वेगवेगळ्या कॅरेक्टर्सची देहबोली पकडता आली पाहिजे. सो ते सगळं आईला ऍक्टर व्हायचं होतं, त्यामुळे ते तिने माझ्यातनं मला घडवलं आणि माझ्यातनं करवून घेतलं. म्हणजे तिला कळलं की काय केल्याने बेटर ऍक्टर होऊ शकते ती, ते तिने लहानपणापासून रुजवलं. एक कसलं कमाल आहे, ते केवढं कमाल आहे. म्हणजे तिने इतकं योग्य दिशा तुला दिली आणि प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन शिकवलं. हे कमाल. मग आता तू अभिनेत्री तर आहेसच, आता तू उद्योजिका सुद्धा झालीयस. घ्या ना आमच्या इकडचे ठेचा बोंबील तुम्ही ट्राय करू शकता. ही मोमेंट आहे. तुला माहितीये का, हाच माझा हेतू होता. हो ना. मी खाणार आहे, कारण खरंच. येस, खा ना प्लीज. माय गॉड, ऋतूच्या बागवे मला सर्व करतेय. हे माझे इथले त्याची वेगळी रील निघू दे प्लीज, मला हे हवंय, हे माझ्या वॉलवरती. तर माझा प्रश्न हा आहे की मग आता बकेट लिस्ट मध्ये पुढचं स्वप्न काय आहे तुझं? मी खरं सांगू का, मी स्वप्न पाहतच नाही. मी पाहतच नाही, मला ऍब्सोल्यूट माहित नसतं याच्यानंतर मी काय करणार आहे. हे रेस्टॉरंट व्हावं हे आमच्या सगळ्यांचं मिळून पाहिलेलं स्वप्न आहे. इव्हन ऍक्टिंग करताना पण मला ऍक्ट्रेस व्हायचंय किंवा अभिनेत्री व्हायचं हे स्वप्नच नव्हतं. मला एकांकिका स्पर्धा करताना मजा यायची, आवडायचं. मला असं वाटलं इथे माझा सोल हॅपी असतो हे करताना. किंवा मंदिरात गेल्यावर जितकं पॉझिटिव्ह वाटतं, मला नाटकात काम करताना ती वाईब मिळते, ती मजा येते. किंवा घरी गेल्यावर शांत झोप लागते ऍक्टिंग केल्यावर. तर मला असं झालं की हे करत राहूया. आणि मग मी आमच्याच एकांकिकेचं एक कमर्शियल नाटक झालं. सुप्त इच्छा होतीच कुठेतरी, पण हे नव्हतं की एम नव्हतं की मला अभिनेत्री व्हायचं, कारण मी एव्हिएशन वगैरे ट्राय करत होते मिलिटरी स्कूल मधनं आल्यामुळे. बरोबर. सो तो झोन होता करिअर म्हणून. आणि मग हळूहळू करत करत मला हे इतकं आवडू लागलं की ह्याच्याशिवाय मला काही करताच येणार नाही किंवा मी रमणार नाही असं मला वाटू लागलं. आणि मग एक एकांकिका केली, त्याचं व्यावसायिक नाटक झालं आणि मला पहिला पुरस्कार मिळाला. आणि खूप नॉमिनेशनला मोठ्या मोठ्या अभिनेत्री होत्या. तर तेव्हा असं कुठेतरी जाणवलं की अरे चला, आपण तग धरू शकतोय, आपण इथे प्रोफेशन म्हणून पाहायला हरकत नाही. आणि मग अशी मी तिथे अभिनेत्री म्हणून प्रोफेशनली काम करू लागले. मी प्रोफेशनली जरी नसतं केलं तरी मी काही ना काहीतरी हौशीला कायम करत राहिले असते, कारण ऍक्टिंग काय किडा आहे ना, तो आहे अंगात लहानपणापासून. आणि त्यामुळे मी असं काही स्वप्न बघत नाही. मला असं वाटतं तो जो देतोय मी रिसीव्ह करते, फक्त मिळालेलं 100% मन लावून करायचं आणि आपल्याला जीव ओतून जितकं करता येईल तितकं करायचं. ते पाहून देव देईल पुढचं मस्त. म्हणजे अजून काही वेगळं होऊ शकतं तुझ्या आयुष्यामध्ये, म्हणजे काहीतरी वेगळीच पानं पलटू शकतं, काही येऊ शकतं. मी मध्येच टॅरो कार्ड शिकते, मी मध्येच कलरी पायट्टू शिकते, मी मध्येच काही मला जे आवडेल तिकडे मी कलरी पायट्टू कधी शिकलेले ते मी शिकलेले रॅन्डम असंच वाटलं म्हणून. आणि आता या हिंदी मालिकेत जेव्हा लीप घेतलं त्यानंतर ती कलरी पायट्टू शिकवणारी असते असं होतं. आणि मी त्यात दानपट्टा चालवलाय, तलवार चालवली आणि ते सगळं केलंय. तर कुठलं कधी काय होईल यू नेव्हर नो. एक्झॅक्टली. डन.
आणि तू कमाल आहे, कमाल. थँक्यू. हे कसलं हे भारी माझं आहे. आवडतंय आणि हे इथलं बेस्ट सेलर पण आहे. सगळ्यांना हेच इथे फार जास्त आवडतंय, ठेचा भरलेला बोंबील. कमाल आहे. सांगू का, बरेच जण म्हणजे आता बोंबील हा जो पदार्थ आहे घरी आईने बनवलेलाच हो. कमाल लागतो. पण मला बाहेरचे मासे फार रुचत मी नाही. काय सांगते ते हा. काय करतात हा. ते ना स्टॉक मध्ये घेऊन ठेवतात स्वस्तात आणि मग ते फ्रीज मध्ये ठेवतात आणि मग जसं येईल तसं आणि हाफ कुक रेडी करून मग ऑर्डर करतात. आमचं ठरलेलं ऑलरेडी जे काही असेल फ्रेश फिश आलंच पाहिजे. जे वार आहेत आपले त्याच्या आधी फ्रेश माल आलाच पाहिजे, कारण त्यात गंमत आहे. तर फ्रेश नसेल फिश तर काही मज्जाच नाही. मासे कसे असे. तुझा आणि अनुजाचा बॉन्ड कमाल आहे. कमाल. पण मग आता थोडस तुला अनुजाबद्दल न आवडणारी गोष्ट कोणती? न आवडणारी मला असं वाटतं ती स्वतःला जितकी तिची कॅपॅबिलिटी आहे तितकं ती पुशच नाही करत. म्हणजे ती पटकन घाबरते आणि माझं असं आहे की हे आहे ना मी करते, ती करते म्हणते, पण तिला माहीतच नाही की ती हे बिनधास्त करू शकते. ती घाबरत घाबरत सुरू करते, घाबरत घाबरत पूर्ण करते. सो मला असं वाटतं तिने ते माझ्यातलं जो डेअरिंग आहे ते तिने थोडा आत्मसात करायला हवं. बाकी ती उत्तम सांभाळू शकते. हे सगळं ती एकटीच सांभाळते. मी मध्ये मध्ये असते, मी 3 दिवस येते फक्त, बाकी तीच सगळं सांभाळत असते. पण तिला एक पुश लागतो स्वतः. ती कधीच मध्ये घाबरते. मग मी तिला म्हणते तू हे करू शकतेस, तुझ्यात आहे हे मी पाहिलंय, त्यामुळे घाबरू नको. सो ती मला तिच्यातली गोष्ट आवडत नाही, कारण बहीण असे बाई तू कर ना. आणि तिच्यातली आवडणारी गोष्ट कोणती? आवडणारी माणूस म्हणून अप्रतिम आहे ती. म्हणजे माणूस म्हणून तिच्यातनं बऱ्याच गोष्टी मी घेत असते. बऱ्याच गोष्टी. कधी कधी मला अँगर इश्यूज आहेत, मी कधी कधी पटकन चिडते, खाली पण पटकन येते, पण पटकन राग येतो मला. पण तिला आलेला राग ती कंट्रोल करून ती खूप गोडच उत्तर देते. मी कायम तिच्याकडनं ते शिकण्याचा प्रयत्न केला आणि आता ह्या इंडस्ट्रीत आल्यानंतर हॉस्पिटॅलिटी करताना ते असावंच लागतं. होय होय. त्यामुळे मग ते मी तिच्याकडनं शिकले आणि ती माणूस म्हणून खूप आहे, म्हणजे जीवाला जीव देईल ते मीही आहे. पण तिच्यात ना एक ती गोडपणा आहे, तिच्यात जो लाघवीपणा आणि गोडपणा आहे ना तो मला आत्मसात करावा असं वाटतं. मी पण जीवाला जीव देणारी, पण मी असं काय म्हणतात एक्सप्रेस व्हायची पद्धत वेगळी आहे प्रत्येकाची. तिच्यातला गोडवा मला आत्मसात करायला आवडेल. क्या बात आहे. अनुजा तुझ्यासाठी मला बेस्ट फ्रेंड, माझी ती बेस्ट फ्रेंड आहे ती. म्हणजे वेगळा कोणी बाहेरचं असायची गरजच नाही. मला काय घेऊ, क्वेश्चन मार्क, हे करू का ते करू, मी तिलाच विचारते. मी बाकी बाहेर कुणाला काही कधी घेतच नाही ऍडवाइस. आणि माझं असं असतं, तिला आवडलं ना संपल्या विषय, तिला मी करेक्ट वाटलेला संपल्या विषय. ती माझं हे मीटर आहे. एक्झॅक्टली. चुकलेलं पण तीच सांगते आणि माझं न आवडणारी गोष्ट ब्लंटली तीच सांगते. आधी ती काय कसा रोमॅन्स करते तू, तुला रोमॅन्टिक सीन नीट नाही, तर मला भीती वाटायची. आणि आता हिंदी मालिकेतले रोमॅन्टिक सीन मस्त करायला लागली. इथं तू नाहीच आहेस किंवा डान्स सिक्वेन्सेस, ती उत्तम नाचते. आता मी भरतनाट्यम शिकले, पण स्क्रीनवर डान्स करताना ना एक्सप्रेशन्स जास्त महत्वाचे असतात, किंवा जे करतोय त्याच्यात ते इन्कॉर्पोरेट करून छान स्टेप नाही करता का. तर ते जे डान्स एन्जॉय करणं आहे ना ते मी तिला बघून शिकले. आणि आता जेव्हा ह्या मालिकेत, हिंदी मालिकेत डान्स सिक्वेन्सेसचं सगळेजण कौतुक करायचे, मनात मी तिला थँक्यू म्हणायचे, कारण मी तिला बघते. आणि ती ओरडायची काय हे काय एक्सप्रेशन, हे असं का करते. मी जाऊन बघणार आहे तू काय डान्स सिक्वेन्स केले असते. आता मला आता प्लीज बघ, कारण ह्यातले सगळे छान झाले. मग ते डान्स वगैरे ओके. तुला स्कोप मिळाला सगळं करायला, मी खुश होते. मग रिअल लाईफ रोमॅन्सचं काय? नाही, कोणी इच्छुक असेल तर संपर्क साधा. धन्यवाद. सो हेच हवं होतं मला. आता बघ आता काय होतंय बघ, तू खूप सारे DM आणि वगैरे वगैरे. नाही लिटरली असं काही नाही का, म्हणजे वेळच नाहीये तुला? नाही वेळ आहे, जोडीदार नाहीये, तोच शोधते. या नोटवर अरे बघितलं वाढते, म्हणजे तू गप्प बसशील. ओके ओके, हे मी ट्राय करते. आपल्याला ना काही इन्सिक्युरिटीज असतात, आपल्या दिसण्याच्या, आपल्या रंगाच्या, आपण किती बारीक आहोत, स्थूल आहोत, किंवा अजून काही व्यंगाशी रिलेटेड एनिथिंग.
काही प्लस मायनस असेल की त्याला घेऊन आपण प्रचंड इन्सिक्युअर असतो आणि समोरच्याच्या आधी आपणच खूप अलर्ट असतो आणि आता म्हणजे हे नोटीस होईल का किंवा काय. तर नवीन आपल्या क्षेत्रामध्ये पदार्पण करू इच्छिणाऱ्या सगळ्या अभिनेत्या आणि अभिनेत्रींसाठी तू काय सल्ला देशील? मला असं वाटतं की तुम्ही आधी काय येताय ह्या इंडस्ट्रीत ते ठरवा. म्हणजे काही ना फक्त ह्यातलं काहीच चुकीचं नाही. ज्यांना फेमसाठी यायचं त्यांनी फेमसाठी या, मग तुम्हाला काय करून ते मिळवायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने मिळवा. ज्यांना खरंच अभिनेत्री म्हणून टॅग हवाय, रिस्पेक्टफुल अभिनेत्री जी काम खूप छान करते, त्यांना मला हे सांगायचं आहे की तुम्हाला डावलणारे, रिजेक्ट करणारे खूप लोक येतील. पुढे जात राहा, करत राहा आणि खूप बघत राहा. बघून बघून ना आपण आत्मसात करत राहतो, इम्प्रूव्ह होत राहतो. तर मला असं वाटतं रिजेक्शन तुम्हाला ग्रोथ देतं. सक्सेस तुम्हाला फेम देऊ शकतं, पण ग्रोथ तुम्हाला रिजेक्शनच देतं. तर ते आलेले रिजेक्शन्स महत्वाचे असतात. मी त्या सगळ्या रिजेक्शन्स मधनं शिकत शिकत आज जे काय आहे ते करू शकते. सो मला असं वाटतं ते पॉझिटिव्हली घ्या. लगेच कोणी हे नाही चांगलं, आणि मुळात म्हणजे कोणी काही म्हणतंय ना ते सगळंच रिसीव्ह करायची गरज नाहीये. त्यातलं जे आपल्याला कळते ना की हा ह्याच्याने मी माझी ग्रोथ होणार आहे, चला हे रिसीव्ह करू, पुढे जा. आणि न्यूनगंड म्हणशील तसं मला ना कुठल्याच गोष्टीत नाहीये. मला आधी कधीच नव्हतं आणि आत्ताही नाहीये. पण जेव्हा रिजेक्शन येतं की अरे ह्या कारणांमुळे, दिसण्यावरनं, असं तसं, मला असं वाटलं ओके, मग प्रेझेंटेबल दिसण्यासाठी काय करू. कोणी जमाना असं पॅकेजिंग चांगलं लागतं आजकाल. आतलं मटेरियल खाऊन बघण्याच्या आधी पॅकेजिंग चांगलं लागतं. मग त्यातल्या त्यात मी काय चांगलं करू शकते, तर मी व्यायाम करून शरीर यष्टी नीट ठेवू शकते. मला कुठली केस रचना चांगली वाटते ती करू शकते, किंवा मेकअप मध्ये काय काय इन्हॅन्स केल्यावर माझ्या जे ऑलरेडी आहे त्यातलं. आणि प्रत्येक जण युनिक आहे, त्यांच्यात काहीतरी युनिक असतं, ते त्यांनी त्यांचं शोधायचं आणि ते इन्हॅन्स कसं करता येईल, ते कसं पुढे ठेवता येईल ते करायचं. आणि गृहपाठ करून या. म्हणजे ऍक्टर बनण्यासाठी मेहनत करावी लागते. मग एकांकिका स्पर्धा करा, स्कूल्स करा, किंवा वाचन करा, जे काही जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही करा, पण काहीतरी करून या जर तुम्हाला चांगली अभिनेत्री व्हायचं असेल तर. बाकी फेम हवं असेल तर वेगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता. थँक्यू. चिकन जाफरानी कमाल कमाल. मम्मी थोडीशी मला स्पायसी लागतं थोडं, पण ह्यातला जो स्वीटनेस आहे ना तो खूप सटल आहे. ते माझ्यासारखं आहे, सटल स्वीट. सुंदर सुंदर. मी तर तुला स्टॉक करत असते इन्स्टावरती. हो, व्यवस्थित. तुझ्या आणि आकांक्षा गाडेच्या रील्स म्हणजे काय कनेक्शन काय आहे, म्हणजे प्लीज एक्सप्लेन फर्स्ट ऑफ ऑल. ती उत्तम डान्सर आहे. मला डान्स करायला आवडतं, पण जे जसं मी म्हटलं की मी कॉन्फिडंट डान्सर नव्हते, जसं कॉन्फिडंट ऍक्टर आहे तसं डान्सर नव्हते. आणि रील करायचं तर मी एकटी रील वगैरे नाही करू शकत, तर तिच्याबरोबर. आणि मी तिला पुढे उभं ठेवते की म्हणजे तिला बघा ती छान नसते, मी आपलं तिच्या मागे मागे करते. आणि आम्ही असंच एक जनरल एकदा असंच केलेलं, भेटलं म्हणून. आणि आम्ही खूप जुन्या मैत्रिणी होती. तिची आई माझी वर्ग शिक्षिका वगैरे होती, असं सगळाच गुण आहे. आणि आधी आम्ही एक काम केलेलं नाटकात वगैरे, असं सगळं मैत्रीण खूप आधीपासून आहे. आणि आम्ही असंच एक रील केलं आणि ते खूप आवडलं लोकांना. मग आम्ही म्हटलं चला परत नेक्स्ट टाइम भेटू, 2-3 करून ठेव. 2-3 केला. मग लोक विचारू लागले, अरे ते तुम्ही रील्स करता मजा येते. म्हटलं हे मजा येते, चला करूया. नोटिसिंग. मग आता आणखीन केलं. मग आता नाही करत म्हणजे तुम्ही सध्या रील नाही करत. म्हटलं हा तिला वेळ नाही. आम्ही अर्ध्या वेळ एकमेकींना रील्स पाठवत, हे भेटलो की ही करायची, भेटलं की ही करायची. मला सांग, तुझा आवडता ऋतू कोणता ग ऋतूच्या? पावसाळा. खरंच? हो, पण तो एवढाही नाही आवडत की काही पडतोय. शेतीचं नुकसान होतंय, सगळ्यांचंच नुकसान होतंय, अडचण होते. पण पावसाळा, मला असं वाटतं पावसाळ्याला की सगळं असं वातावरणच असं पॉझिटिव्ह होतं, सगळं जुनं धुतलं जातं, असं छान छान वाटतं. आणि माझ्या समोर ना डोंगर आहे, घराच्या खिडकीत असं डोंगर दिसतो, तसं हिरवागार दिसू लागतं मला. कुठे राहतेस तू? घोडबंदरला. मग थोडा निसर्गाची कनेक्शन आहे. हो, मला शांतता, निसर्ग आणि असं सगळं खूप आवडतं, त्यामुळे ते इतक्या लांब मी गेले राहायला. आता निसर्गाचं चक्र बदलतंय, आपण बघतोय. मग काय आपण करू शकतो असं तुला वाटतं? खूप काही करू शकतो. एक
सुजाण नागरिक म्हणून बऱ्याच गोष्टी करू शकतो. आपला देश स्वच्छ ठेवू शकतो. मी लोकांना रॅपर टाकताना बघते, थुंकताना बघते, एज्युकेटेड लोकांनाही हे सगळं करताना बघते. त्यामुळे मला प्रचंड तिडीक जाते. मी ओरडते. मी तर कधी कधी रिक्षा थांबवून सिग्नलला उतरून असे पॅकेट आत टाकलेत, त्यांनी घ्या परत असं केलंय. पाणी वाया जाताना दिसतं, त्याचं कोणी काही करत नाही, किंवा अन्न वाया घालवतो आपण. अशा अनेक गोष्टी आहेत. ते इव्हन रेस्टॉरंटमध्ये पण आम्ही हे ठरवलेलं की वेस्टेज कमीत कमी झाला पाहिजे, आणि जरी काही उरलं तर ते स्टाफ मध्ये संपवलं पाहिजे, की जितकं शक्य तितकं. अजिबातच होणार नाही, जरा कठीण आहे, पण जितकं शक्य तितकं कमी. सो टचवूड आतापर्यंत ते आम्ही पाळू शकलो, आणि ते असंच होत राहावं आमच्याकडनं. आणि मला असं वाटतं काइंड होणं खूप गरजेचं आहे. आत्ता ना अग्रेशन इतकं वाढलंय लोकांमध्ये, अस्थिरता, मानसिक अस्थिरता इतकी आली की सगळे एकमेकांना वाटेल तसं ट्रोल करू लागलेत, वाटेल तसं वागवू लागलेत, वाटेल तसं बोलू लागलेत. तर मला असं वाटतं तो काइंडनेस, ते देणं, एखाद्यासाठी काहीतरी करणं, हे कुठेतरी मिस होत आहे. तर ते करायला हवं. ज्यांची ऐपत नाहीये त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं. जे स्वतःहून काही करू शकत नाही त्यांच्यासाठी म्हणजे सोशल वर्क जे काही आहे, मग तुम्ही फिजिकल जाऊन काम करा, किंवा पैसे तुमच्याकडे असतील तर ते डोनेट करा, किंवा जे काही. पण अशा अनेक गोष्टी आहेत जिथे आपण एक सुजाण नागरिक म्हणून मदत करू शकतो. आवाज उठवा. जिथे आता माझा घोडबंदरचा रस्ता इतका खराब आहे, तो सतत तिथून प्रवास करतो. मी मध्ये स्टोरी टाकली आणि लिहिलं की त्याची दुरुस्ती करा आणि वगैरे, बघा काय करता येतं. तर काही लोक, आम्ही रोज जातो तिथून. तुम्ही रोज जाता, तुम्ही सहन करता, मी नाही सहन करू शकत. मी बोलणारच. मी निवडून दिलंय माणसाला, त्याने काम नाही केलं तर मी बोलणार. माझा हक्क आहे तो. तर आपल्या हक्कांसाठी पण लढायला शिका, विथ रिस्पेक्टफुल वे. पण खूप आहे करण्यासारखं, पण आपण साध्या साध्या गोष्टीच करत नाही, आणि आपण आपल्यासाठी मिळवण्यात इतके रमलेलो आहे. मला हे हवंय, मला ते हवंय. आपण समोरच्याला काय हवंय हे बघतच नाही आजकाल. सो ते बघायला हवं. तर माणूस म्हणून आपण ग्रो होऊ असं मला वाटतं, आणि ते सगळ्यात महत्वाचं. म्हणजे तुम्ही किती सक्सेसफुल आहात, किती तुमच्याकडे पैसा आहे, याच्यापेक्षा तुम्ही माणूस म्हणून समोरच्याला कसं वागवताय त्याला कायम लक्षात राहतं, आणि ते महत्वाचं आहे असं मला वाटतं. खरंय खरंय. खूप कोरचा विचार बोललीस. हो, त्यामुळे मला असं थोडं बोलताना ओव्हरवेल्म झाली. पण मला एवढं माहितीये की कोणी 4 लोकांमध्ये मदतीला कोण हवं असेल, माझा पहिला हात असेल. काही बोलून दाखवायला काय असेल तर माझा पहिला हात कायम असेल. सो मला माझ्यातल्या या चांगल्या गोष्टी वाटतात, टचवूड, आणि त्या कायम राहाव्यात. मला सांग, मुंबईत राहतेस, कॉलेज सुद्धा अगदी प्रॉपर मुंबई. एक्झॅक्टली. मुंबई म्हटल्यावरती तुझ्या डोळ्यासमोर काय, किंवा मुंबई तुझ्यासाठी काय आहे? जिद्द. मला असं वाटतं जे स्पिरिट आहे ना मुंबईमध्ये, ते काही औरच आहे. जसं मी म्हटलं ना की इतरांना मदत करणारे, पण बाकीच्या सिटीज पेक्षा पहिले मुंबईत धावणारे जास्त मिळतील असं मला वाटतं एकमेकांसाठी. किंवा काही मोठं डिझास्टर झालं तरी त्यातनं वे काढून लगेच दुसऱ्या दिवशी रुळावर सगळं करण्याची जिद्द मुंबईतल्या लोकांना आहे. आणि मुंबई इतकी रहदारीची आणि धकाधकीची आणि असं सगळं स्पीड आहे तो मला फक्त एवढंच वाटतं की त्या स्पीड म्हणून मधनं प्रत्येकाने आपला आपला एक थोडासा शांत वेळ निवडावा, तो काढावा आणि तो हे करावा. बाकी, आणि मुंबई म्हटलं की मला लोकल ट्रेन्स मला आजही खूप आवडतात. मी आजही लोकलने प्रवास करते. मला फार आवडतात मुंबई लोकल. सेम 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 पिंच मम. पण आता काही इंटरेस्टिंग सेगमेंट्स आहेत आमचे. खेळायचं का? येस प्लीज खेळूया. मला खूप आवडतं गेम्स खेळायला. ओके, तर आपल्या पहिल्या सेगमेंटचं नाव आहे सेलिब्रिटी डिश. ओके ओके, या सेगमेंटमध्ये मी तुला तुझ्याच काही जवळच्या माणसांची नावं सांगणार. ती व्यक्ती कोणत्या पदार्थाशी रिलेट करते हे तुला सांगायचंय. डन. ओके, डन. रेडी? रेडी. पहिलं नाव भीमराव मुळे. भीमराव मुळे. बघा, नीट विचार करून बोलायचं. मी पुरणपोळी म्हणेन त्याला. पुरणपोळी, कारण मला पुरणपोळी आवडते आणि तो माझा आवडता दिग्दर्शक आहे. आणि काय बरं, पुरणासारखाच तो आत्ता असं एकदम असा गोड झालेला आहे आणि वरून असा खुसखुशीत पण आहे. सो असं आहे. आणि तुपाची धार सोडली तर मग त्याच बात. म्हणजे ती तुपाची धार आमची मैत्री आहे. वा वा वा.
व्यवस्थित विचार करतेस. तुझ्या आयुष्यातला पहिला डिरेक्टर पहिला मी 11वीत होते आणि पहिली एकांकिका त्याने दिग्दर्शित केली. त्यामुळे आज कोणी जर मला वाटलं मी खूप सिन्सिअर ऍक्टर आहे तर त्याच्यामुळे, कारण त्याने आम्हाला शिस्तीत ठेवलेलं, आम्हाला खूप ओरडायचं. होय. Sorry. मी पहिली मालिका केली त्याचेही डिरेक्टर भीमराव मोडे. छान शिस्त. तर ते बघणार आहे ते. पुढचं नाव मुक्ता बर्वे. मुक्ता बर्वे आता माझी ग. अत्यंत आवडती अभिनेत्री आहे यार, काय सांगू. ती भेळपुरी आहे. म्हणजे तिच्यात सगळं आहे, आंबट, गोड, तिखट. आणि तुम्ही ते फुल मील म्हणून पण खाऊ शकता, नाश्ता म्हणून पण खाऊ शकता. भेळ कोणाला आवडत नाही असं जगात कोणी नाही. सो ती भेळ आहे, ती सगळं आहे, ती मिश्रण आहे, ती परिपूर्ण आहे. कमाल. पुढचं नाव विजया मेहता. मला असं वाटतं नैवेद्याचं ताट, कारण त्यांच्याकडे सगळंच आहे आणि त्यांनी इतक्या लोकांना घडवलंय. सो नैवेद्याच्या ताटात कसं सगळं मोजून मापून परिपूर्ण जेवण असतो, चौरस आहार असतो. मला असं वाटतं त्या आहेत, कारण ते इन्स्टिट्यूशन आहे. आपल्या नैवेद्याचं ताट हे मेन मानलं जातं म्हणून. करेक्ट. खूप कमी वेळात अगदी चपखल उत्तर दिलंयस तू. मॅथमॅटिक्स हॅलो स्टुडंट आहे मी. एक्सक्यूज मी. पुढचं नाव प्रल्हाद कुर्तडकर. प्रल्हाद माझा पहिला को ऍक्टर आहे. हो, आम्ही ती सेम एकांकिका डिरेक्ट केली आणि तो आणि मी आणि कॉमेडी एकांकिका होती, त्यामुळे आम्ही धमाल करायचो. प्रल्हाद ना, एक तर प्रल्हादचं आणि खाण्याचं इतकं आमचं हे आहे. तो लहान, ते जे मुलं आमचे 80 पोरं असायचे आम्ही एकत्र, तो सगळ्यांचे आज तू काय आणले आज थांब त्याला खाऊ दे. मग कोणाचा डबा आज काय आवडीचं आहे त्याच्या बाजूला जाऊन बसणार. असं ते त्याची एक आठवण मला आली म्हणून सांगितलं. पण प्रल्हाद शेव आहे प्रल्हाद, कारण भाई टाइमपासला आपल्याला शेव लागतात, तर प्रल्हाद असला की टाइमपासच होतो. आपण सिरियस राहूच शकत नाही. अनफिल्टर्ड बोलतीयस, मला फार आवडतंय हे. प्रल्हादला पण आवडेल. हो, कारण तो एंटरटेनर आहे. तो असला की आपण शांत नाही असू शकत, आपण हसतच असतो किंवा मग बास वाईट होता हा एवढं तरी बोलू शकतो. असं पीजे सुरू असतात. सो टाइमपास होतो. तो असला की असं वातावरण खेळीमेळीचं असतं. सो शेव मज्जा जसं आणतो आयुष्यात. अगं मला शेवेवरून हसायलाच येते. ओके. पुढचं नाव अनुजा बागवे. अनुजा बागवे. मोदक, कारण मोदक माझ्या अत्यंत प्रिय आहेत मला, तिलाही आवडतात. आणि तो नैवेद्य पण आहे, म्हणजे ते तितकं सात्विक पण आहे, जशी ती माणूस आहे. आणि पुरण जसं गोड गोड असतं तशी ती माणूस म्हणून गोड आहे. सो नैवेद्य ते डेझर्ट आहे, माझ्या आयुष्यातला गोडवा आहे तो. क्या बात आहे. ओके. आणि ती थोडी मोदक. बॉडी शेमिंग नाहीये हे. नाही हे प्रेम आहे. दिस इज नॉट बॉडी शेमिंग. तर पुढचं नाव प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी. सांबा, मला असं वाटतं व्हेज बिर्याणी. ती नॉनव्हेज खात नाही तर मी नॉनव्हेज बिर्याणी म्हटलं, ती व्हेजिटेरियन आहे. सो व्हेज बिर्याणी. मला असं वाटतं की व्हेज बिर्याणी हे ऍक्च्युली व्हेज बिर्याणी असं काही नसतं, हे चुकीचं आहे. व्हेज पुलाव. एक्झॅक्टली. थँक गॉड. माफ करा मला. व्हेज पुलाव. मग मी चेंजच करते. चेंज कट. ती दाल खिचडी आहे. लोक म्हणतील कसं शक्य आहे तिच्यासारखी मुलगी. पण तुम्ही तिला पर्सनली ओळखत नसाल, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं ती अत्यंत स्पिरिच्युअल आहे. ती तितकीच साधी आहे आणि पौष्टिक आहे मैत्रीण म्हणून. सो तिच्यात ते काही हेवे दावे रुसवे फुगवे काही नाही, ते आम्ही एकमेकींसाठी काम असतो. आणि जसं तुम्ही म्हटलं अनफिल्टर्ड आहे, मी तशी असल्यामुळे तिला जास्त आवडते. ती म्हणते की मला तू खरं सांगतेस मी चांगलं केलं का नाही, किंवा वडेवर जे काय आयुष्यात आहे, त्यामुळे ती रिसीव्ह करते. आणि चांगल्या मनाचा माणूसच ते रिसीव्ह करू शकतो. सो ती दाल खिचडी आहे आणि ती दाल खिचडी तडका आहे. तडका. करेक्ट. बरं झालं तू चेंज केलंस. करेक्ट आले आता हे. ओके. पुढचं नाव आकांक्षा गाडे. आकांक्षा गाडे आहे. असलं उचक्या लागत असतील बहुतेक सगळ्यांना ना. तिला जास्त. आकांक्षा गाडे आहे. सुरमई, तळलेली सुरमई. ती अशी एकदम
चविष्ट असते सुरमई तशी ती कमाल पर्सनॅलिटी आहे, ती असली की मज्जा येते. सेम. आणि सुरमई माझा आवडता मासा आहे, त्यामुळे त्यामुळे मला फील झालं हे उत्तर. आणि ती आहे तशी मस्त आहे ती. ओके. अश्विनी कासार. अश्विनी कासार. मला तुम्ही आधी दोघी बहिणी वाटायचं. थोडाफार असा एक चायनीज आयटम आहे ती. चायनीजचं एनी मंचुरियन राईस किंवा असं असं सगळं आहे. ती अशी तडकती भडकती अशी आहे ती. आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन असते ती कायम ज्या ग्रुपमध्ये जाते. सो मला असं वाटतं चायनीज आयटम कधी पण जिंकतो. बऱ्याच जणांना तो आवडतो. त्यामुळे चायनीज. ओके. रणबीर कपूर. लाजलीच मी. रणबीर कपूर वरण भात तूप आहे. हे का मी म्हणते त्याला काही लॉजिक नाही, कारण मला वरण भात तूप कम्फर्ट वाटतो. तो मला इतका आवडतो तसं तो वाटतो. आणि तसं बघायला गेलं पर्सनॅलिटी वाईज तर मला रणबीर कपूर, तो माझ्यासाठी डिझर्ट पण आहे, तो माझ्यासाठी बिर्याणी पण आहे, तो माझ्यासाठी थाळी आहे का तो? म्हणजे काय तो भारी आहे. मला तो मला ऍक्टर म्हणून खूप आवडतो. सो आणि माझ्या घरी असा पोस्टर वगैरे मी लिटरली पोस्टर मध्ये त्याचं पोस्टर वगैरे इतका मला तो आवडतो. तर मला ना हे खूप आवडतं, केक खूप खायला आवडतो डच ट्रफल वाला, तर तो आहे. अच्छा, तो क्या बात आहे. आणि सेगमेंटचं शेवटचं नाव अनन्या. अनन्याला काय डिश देऊ? मला असं वाटतं ओल्या नारळाची करंजी. कारण ती सगळ्यांना जमते असं नाही, ती फसू पण शकते. ते सगळं एकदम करेक्ट मापात सगळं झालं की ती छान होते. आणि मला खूप आवडते ओल्या नारळाची करंजी. क्या बात आहे. मजा आली या सेगमेंटला. मला पण मजा आली. मी तुझ्या सगळ्या ह्याचे सेगमेंट हे बघितले पाहिलेले आहेत. अरे यार, मी अभ्यास नाही करून ठेवले, हे मी स्पॉन्टेनियस बोललेले आहे. पण मला तो आवडतो. पण खूप कमी जणांना सेलिब्रिटी डिश मध्ये करेक्ट उत्तर देता येतात. चांगली हो, खूप 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 मस्त. क्या बात आहे. तर वळूया आपण पुढच्या सेगमेंटकडे. पुढच्या सेगमेंटचं नाव आहे झुकेगा नहीं साला. वा. अच्छा, तर जे माझा ऍटिट्यूड असतो. करेक्ट, हेच बोलणार होती मी. अरे तू यार, तू कॉपी करतेस माझं पुढचं वाक्य. दॅट इज यू, झुकेगा नहीं साला. तर मी तुला आता काय बोलू, इतका प्रवास तू करतेस, मला माहित नाही. तू आम्हाला फक्त पडद्यावरची तू, रंगभूमीवरची तू एवढीच दिसली. त्याच्या मागचा तुझा प्रवास तुला आणि तुझ्या खूप हक्काच्या लोकांना ठाऊक आहे. मग अशी कधी कोणती मोमेंट आली का जेव्हा तुला असं वाटलं की आता सगळं संपलं, आता कसं होणार आहे, किंवा मी माझं पुढचं पाऊल कसं टाकणार आहे? तेव्हा तू कसा तग धरलास आणि काय होती तुझी झुकेगा नहीं साला मोमेंट? मला असं वाटतं की माझं प्लॅन ए नाही झालं तर प्लॅन बी रेडी असतो. आणि मी थोडंसं स्पिरिच्युअली गोष्टी करते, नामस्मरण करते, ध्यान करते किंवा ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे मी ग्राउंडेड असते. त्यामुळे आयुष्यात लोएस्ट जरी काही आलं ना तरी माझं ठरलेलं आहे काय करायचंय मला. अभिनेत्री म्हणून पुढे जरी काही घडलं नाही तर मला माहितीये की मी काहीतरी एनजीओत जाऊन काम करेन, लोकांसाठी सोशल वर्क म्हणून काम करेन किंवा काहीतरी करेन. मी माझं आयुष्य आले तर त्याचं काहीतरी काय म्हणतात फळाला लावूनच जाईल. त्यामुळे इतकं डिप्रेस मी कधीच होत नाही. मी कायम ग्रॅटिट्यूड झोनला असते. कारण मी असंख्य अशा लोकांना पाहिलंय की ज्यांच्याकडे काहीच नाहीये तरी ते जिवंत आहेत, तरी ते राबतायत, प्रयत्न करतायत. इव्हन अभिनेत्रीच्या याच्यात जरी बघायला गेलं तर असं मी काही फार ग्रेट सक्सेस अचीव केले का तर नाही, पण मी जे काही अचीव केलंय हळूहळू केलंय आणि मेहनतीने केलंय आणि मी त्याच्यात खुश आहे. आणि देवाची कृपा आहे माझ्यावर म्हणून चांगले चांगले प्रोजेक्ट मिळतात. कारण असंख्य उत्तम अभिनेत्रींना अजूनही त्यांच्या पोटेन्शियलचं काम मिळालेलं नाहीये, त्यांना ती संधी मिळालेली नाहीये अजूनही, आणि त्या अजूनही काम करतायत किंवा काही ना काहीतरी आपला मार्ग शोधतायत. सो मी कुठलंही काम करताना हे डोक्यात ठेवते की आपल्याला हे मिळालंय, हे कुठल्याही त्या ऍक्टरला असं वाटतं का म्हणे जागा वाया घालवली. त्यांना असं वाटलं पाहिजे हिला मिळालं, आपल्याला पण एक दिवस मिळणार. सो ते कायम डोक्यात असतं. सो ते आहे. आणि झुकेगा नाही साला तर माझ्या रक्तातच आहे. त्यामुळे मी काय हे टास्क आहे हे मी कम्प्लीट करणार. कधी करणार, कसं करणार मला माहित नसतं. मी करणार हे मला आत्ताही माहिती असते. क्या बात आहे. तर ऋतुजा, आता आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे की रायता फैल गया. बरं, ओके. तर काय नाही, सिंपल आहे ग गेम.
एवढा सोपा गेम आहे तुझ्यासाठी. तुला 2 ऑप्शन देणार. वाटत नाहीये जसं तू एक्सप्लेन कर. अगं त्यातलं तू एक निवडायचं. ओके, फक्त म्हणजे रूल आहे आमच्या या गेमचा की तुम्हाला एक निवडावं लागतं. मी निवडणार. हो ना? पाहिलं ना किती अनफिल्ड हो चालेल. चला मग डन. आणि हे रेडी? काय हा ही सोलकढी आहे जी पुढचं पाऊलची अशी छान स्पेशालिटी. मराठमोळं जेवण खाल्ल्यानंतर सोलकढी अगदीच. पिणं हे हे रणबीर अनिवार्य. कपूर सोलकडी आहे. हा तृप्त असं तृप्त वाटतं. ओ. हा. किंवा ताक. ताक. अच्छा हा म्हणजे प्यायल्यावर असं हा ही तसं moment. जसं काम बघितल्यावर असं मस्त छान वाटलं असेल. तू काम त्याच्याबरोबर करावंस एक दिवस लवकरच. नको नको असं असं- म्हणतं. आपल्याला जे आवडतात त्यांना भेटायचं नसतं. कमी होतं त्याच्याबद्दलचं हे. नको मला नाही भेटायचं. अनफिल्टर्ड हेच बोलतीये मी. नाही भेटायचं. ओके ओके. मग भेटायचं, काम नाही करायचं. काम नाही करायचं. अच्छा चालेल डन. चल तर के रायता फैल गयाचा पहिला प्रश्न तुझ्यासाठी. नांदा सौख्य भरे की माती से बंधी डोर. माटी से बंधी डोर. ऍक्टर म्हणू ना. ओके. सुबोध भावे की चिन्मय उदगीरकर. सुबोध भावे. हा हा हा. एक मिनिट. हॅलो. अनन्या की गोची प्रेमाची. अनन्या आहे. ऑब्विस आहे. Obvious. अथांग की अंधार माया. यार. आता आली मज्जा. आम्ही असे पुढे असे स्पिन बॉल वगैरे टाकतो. यार दोन्ही ते छान. अंधार माया. ओके. लंडन मिसळ की सोंग्या. लंडन मिसळ. ओके. अश्विनी कासार की आकांक्षा गाडे. आकांक्षा याच्यात मी अजून एक ऑब्लिक टाकू एक घे ना. आकांक्षा गाडे दिलं मी उत्तर. पुढे काय संपला यार. ऑब्लिकला कोण होतं? तुझ्या बहिणीचं नाव टाकणार होते. अनुजाच्या पुढे मागे कोणीच नाही. दावते गॉसिपच्या शेवटच्या सेगमेंटकडे वळूया ज्याचं नाव आहे सिप द ट्रूथ. तुझ्या समोर छान मस्त सोलकडी ठेवली आहे. मी तुला एक कंडिशन देणार किंवा एक स्टेटमेंट करणार. ज्याचं उत्तर हो असेल तर तू सिप करायचं आणि ज्याचं उत्तर नाही असेल तर नो सिप. ओके रेडी? हा. नाटकामध्ये स्वतःचे डायलॉग कधी विसरली आहेस का? कधीच नाही. दुसरे विसरतात त्यांना प्रॉम्प्टिंग दिले. बघा कधीच नाही. कधीच नाही. ओके. नाटकाच्या प्रयोगादरम्यान कधी धडपडली आहेस का? एवढं पिऊ शकते मी. अनन्यात इतके धडपडले मी. खरंच तू धडपडी आहेस म्हणून धडपडली आहेस की त्या नाटकाचं काय आहे, हात बांधलेले असायचे. हा. प्रत्येक सेटचं कधी कोणी सेटवाल्याने मध्येच फ्लॅट टाकलाय, कधी मला ब्लॅकआउट मध्ये अंदाज नाही आला किंवा असं काय. त्यामुळे आम्हाला को आर्टिस्ट विचारायचे आज कुठे लागलं. पण यार ते नाटक मी आय गेस कॉलेजला असताना पैसे साठवून काही नाटकं बघायची. त्यातलं ते एक आहे अनन्या. विदाऊट तिकीट कधी ट्रॅव्हल केलंयस का? केलं असेल पण ते चुकीचं आहे. आता मी अजिबात नाही करत. तिकीट काढते. घ्यावं लागेल. घेणार ना. मला आवडतं. कोणाला कधी प्रँक कॉल केलायस का? कधी कोणा आई ग मी सांगते प्लीज. कॉलेजमध्ये मी टॉम्बॉय आणि मी टॉम्बॉय होते. माझ्या मित्रांना आवडायच्या पोरी. म्हणजे ऑब्व्हियसली पोरीस आवडणार. पोरींचा नंबर कसा काढायचा तर ते काम असायचं माझ्यावर. सो मग त्यांच्या घरी तिची मैत्रीण म्हणून काम ह्याच्यावर हे नंबर मिळायचे. कॉलेज बुक मध्ये रेसिडेन्शियल नंबर मिळायचे. त्याच्यावर मोबाईल नंबर फोन करून आम्ही तिची मैत्रीण बोलते तिचं हे लागत नाहीये तर तिचं मोबाईल नंबर देता का मला पाठ नाही वगैरे वगैरे असं करून काहीतरी मोबाईल नंबर काढायचा. असं काहीतरी प्रँक कॉल करायचं. एप्रिल फुल करायला तर मी खूप प्रँक कॉल केले. मी आईला तर अजूनही करते. 1 एप्रिलला असंच काहीतरी प्रँक करते. कोणाला कधी लव्ह लेटर लिहिलंयस का? लव्ह लेटर नाही लिहिलंय पण मला लेटर लिहायला खूप आवडतं. आणि मी बरेचदा जे ऍक्टर्स मला आवडतात ज्यांच्यावर काम करून जेव्हा एखादी मालिका चित्रपट किंवा जे काही प्रोडक्ट संपतं तेव्हा मला त्यांच्याबद्दल बरोबर काम करताना काय वाटलं हा एक्सपिरियन्स मी लिहून त्यांना देते. सो मी सुबोध दादाला मालिका संपल्यावर पत्र लिहिलं होतं. अंकित गुप्ताला मालिका संपल्यावर पत्र लिहिलं होतं. सो माझी ती सवय आहे. तर मला वाटतं मी पत्रातनं जे काही एक्सप्रेस करायचं देते आणि ते राहतं ना काय. करेक्ट. आणि आता कोण लिहितं पत्र? हा तर ते मला असं टोकन ऑफ लव्ह म्हणून मला द्यायला खूप खास आहे. एखादा मेसेज वाचण्यापेक्षा असं प्रॉपर हँडरायटिंग वालं पत्र वाचण्यात जी गंमत आहे. सुंदर. वाव. ओके. बहिणीचे कपडे कधी ढापलेत का? किंवा आत्ताही ढापते आणि ती ओरडते पण मला आणि ती चिडते. तिचे
टी शर्ट मी कधी कधी घरी वापरते, तर ती म्हणते बाहेर बाहेर घालायचं आहे, घरी का घालतेस तू? काय हरकत आहे? माझी बहीण सेम वाक्य म्हणते, हरकत काय आहे? म्हटलं, मला Okay. वाटतंय आता हा feel Exactly. आहे. हाय, हाय. आणि बहिणीचे कपडे जेवढे युनिक वाटतात तेवढे आपण म्हणजे नाही. आणि माझ्या बहिणीचा सेन्स चांगला आहे, म्हणजे ती हा. अभिनेत्री व्हायला हवी होती, अशी गोरीपान, केस असे असे मस्त सुळसुळीत. हा. सगळ्यांना आधी लहानपणी वाटायचं तिला अभिनेत्री व्हायचं, जेव्हा जेव्हा कधी आता ऍक्टिंग मध्ये करते, अच्छा लहान मुलगी का? नाही मोठी मुलगी. हो का? अच्छा. मला चला, अरे म्हणजे मी अजूनही तिला म्हणते केस दे ना तेवढे तुझे, कलर दे ना, कलर. आजही चिडवते. क्रेझी. स्ट्रिक्ट डाएट सुरू असताना कधी चीट केलंयस का? नाही, स्ट्रिक्ट सुरू असताना मी नाही चीट करत. आता माटीसाठी मला एक पर्टिक्युलर वजन कमी करणं अपेक्षित होतं. कमी करणं? हा, कारण तेव्हा मी मस्त अच्छा, खाऊन पिऊन छान झाली होतीस का तुपातलं खाऊन? हा, तर ते म्हणाली शेतकरी मुलगी आहे तर जरा हा. अंग कसदार हवं, तर म्हणून मी तेव्हा केलेलं. तेव्हा अजिबात मी ठरवलं ना की ह्या गोष्टीसाठी हे करायचं, तर नाही चीट करत. पण असंही नाही करत, वाटलं तर खाते, पण आपलं म्हणजे याच्यात हो नाही समजू काय मी. गोल पाहिजे काहीतरी. हा. कुठल्या तरी प्रोडक्ट साठी डाएट करते तर मी नाहीच खात, पण आताही मी डाएट करते, पण आताच मन आलं खावंसं वाटलं तर खाते पटकन. सटल. अर्धा सिप घे. अर्धा सिप घे. पुढचा प्रश्न, स्वतःच्या चुकीसाठी बहिणीला मार खायला लावलाय का? नाही, उलट झालंय? उलट काही झालं तर मला मारा. मी आहे. एवढं प्रेम. खूप ओके. कोणी ओळखलं असल्यावर ओळख लपवली आहेस का? नाही ती मी नव्हेच. नाही मी नाही असं नाही. ते प्रेम आहे यार त्यांचं, त्यांना असं करून काय मिळणार आहे? ते प्रेम रिसीव्ह पण करायला हवं ना, इतकं ते करतायत आणि आपणच त्यांना ती जागा दिली आहे. ते आपलं काहीतरी केलेलं त्यांना आवडलंय, त्यामुळे ते करतायत. सो पण अर्ध्या वेळेला असं होतं ते, कारण मी स्कार्फ वगैरे बांधून ट्रेन मधनं प्रवास करते, ते असं कळेपर्यंत मी पुढे गेलेले असते. ओके. शेवटचा प्रश्न, दावते गॉसिपचा आजचा एपिसोड आवडला का? संपवते आता मी. वास वास वास. हो. क्या बात. ऍक्च्युली हा प्रश्न तू मला विचाराच. अरे म्हणजे तुला इथे येऊन कसं वाटलं, आणि कसं वाटलं आदरातिथ्य आणि जेवण आणि एपिसोड करून शूट करून माझ्याशी गप्पा मारून? मला खूप कमाल वाटलंय. पुढचं पाऊल मध्ये असं चुम्मा फूड आहे. मला सगळं जेवण तुमचं फार 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 आवडलंय. थँक्यू. तुझं आदरातिथ्य सुद्धा तितकंच आवडलंय. तुझ्याशी गप्पा मारायला सुद्धा तितकीच मजा आलीये. हा आमचा 20वा एपिसोड आहे आणि हा प्रश्न मला कोणतरी विचारते. सो आय एम व्हेरी हॅपी आणि मी संतुष्ट झालेले आहे इथल्या चवीने. मी माझ्या सगळ्या प्रेक्षकांना आवर्जून सांगू इच्छिते, नक्की मरोळच्या ह्या पुढचं पाऊलला तुम्ही व्हिजिट करा. अप्रतिम जेवण आहे, ट्रस्ट मी, अप्रतिम. आणि जर त्यात तुम्ही मटण प्रेमी असाल माझ्यासारखे, तर इथला अळणी भात म्हणजे आहा. तर नक्की इथे व्हिजिट करा. आणि ऋतुजा, तुझ्या बरोबर एपिसोड करायचं माझी इच्छा खूप आधीपासूनची होती, जी आज पूर्ण झालीये. सो मला खूप छान वाटतंय. आणि असंच तू नवीन नवीन प्रोजेक्ट्स करावेस, ते घेऊन पुन्हा एकदा दावतेच्या घरी यावंस, आमच्याशी गप्पा माराव्यास, अशी आमची इच्छा आहे. तर तुला कसा वाटला एपिसोड? मला मज्जा आली. मला गप्पा मारायला आवडतात आणि सेन्सिबल प्रश्न आले की उत्तर द्यायला त्याहून आवडतात. त्यामुळे खूप छान प्रश्न विचारलेस. आणि गेम्स खेळायला मला खूप आवडतात, त्यामुळे मला दोन्ही गेम आवडले. आणि आय होप की मी ते चोख खेळलेले आहे. चोख खेळलीस, नो डाऊट चोख खेळलीस. मज्जा आली. आणि मला छान वाटतं जेव्हा आपले ओळखीचे लोक इथे येतात, जेवतात आणि त्यांना आवडतं जेवण. मला तुझं घर फार आवडलंय. थँक्यू. तिथेही येतात. येस, एक वेगळा पॉडकास्ट तिकडे, अदरवाईज पण आहे. येस, नक्कीच. वाव, तुम्हाला इन्व्हाइट करते. झेन एंटरटेनमेंट प्रस्तुत दावते गॉसिपच्या आजच्या एपिसोडमध्ये आली होती ती म्हणजे ऋतुजा बागवे. मला तर मजा आली आहे तिच्याशी गप्पा मारून. तुम्हाला आजचा आमचा एपिसोड कसा वाटतोय ते आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा. आणि हो, आधी तुम्ही झेन एंटरटेनमेंटला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला सुद्धा जरूर फॉलो करा. आमचे अपडेट्स असू देत तुमच्यापर्यंत. आणि जर तुम्हाला कोणा वेगळ्या व्यक्तीला, अभिनेत्याला, अभिनेत्रीला पाहायची इच्छा असेल तर आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. टाटा. आता मी ताव मारणार आहे. तुम्हाला जर छान छान कॉन्टेंट पाहायचं असेल तर झेन एंटरटेनमेंटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.